तर नागपूर हिंसाचारावेळी दंगेखोरांकडून एका महिला पोलिसाचा विनयभंग झालेला आहे असं समजतंय। अश्लील शेरेबाजी केली गेली आणि वर्दी खेचून या महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला। महिला पोलीस अधिकारी होती ज्यांना विवस्त्र करण्याचा प्रयत्न झाला अशी धक्कादायक बाब समोर येते। नागपूरच्या भालदारपुरा भागातील हिंसाचारावेळी धक्कादायक बाब उघडकीस आलेली आहे। गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीमध्ये या विनयभंगाचा प्रयत्न असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे। वर ज्यांनी कोणी हात टाकला असेल त्याच्यावर कारवाई व्हावी याच्याविषयी वेगळं मत कोणाचं असायचं कारण नाही। शेवटी पोलिसांच्या वर्दीचा सन्मान सगळ्यांनीच केला पाहिजे या भूमिकेचा आम्ही आहोत। त्यामुळे ज्यांनी कोणी पोलिसांच्या वर्दीवर हात घातला असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी। महिला पोलिसांचा विनयभंग करण्याचा समाजकंटकांनी प्रयत्न केला। काल स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याबद्दल खालच्या सभागृहामध्ये निवेदन केलं आणि वरच्या सभागृहामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी निवेदन केलं। त्यावरून नागपूरच्या दंगलीची दाहकता लक्षात येते। हा कट ही दंगल पूर्वनियोजित होती का याकडे पोलिसांचं लक्ष आहे। पोलिसांनी आरोपींना काही अटक पण केलेली आहे। 23 मार्च पर्यंत त्यांना पोलीस कोठडी पण भेटलेली आहे। पण पोलिसांवर ज्या लोकांनी हात उगारला असेल त्यांना कठोर शासन झालं पाहिजे। सरकार त्यांना सोडणार नाही, कारण कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, महाराष्ट्र हा पुरोगामी राहावा, महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जातीय धर्मामध्ये तेढ निर्माण होऊ नये हा प्रामाणिक प्रयत्न सरकारचा आहे। नाही बघा, परवा नागपूरला जी घटना घडली त्यानंतर तपासामध्ये आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग्समध्ये ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या अतिशय गंभीर आहेत आणि त्याचं गांभीर्य लक्षात घेता जे कोण दोषी आहेत त्या सगळ्यांवरती कठोर कारवाई केली जाईल। दोषींना अजिबात सोडलं जाणार नाही। पोलिसांवरती हात उचलायची हिंमत होत असेल तर पोलिसांचा धाक हा नक्कीच दाखवला जाईल, कायद्याचा धाक हा दाखवला जाईल आणि योग्य कायद्यारीत्याने त्यांच्यावरती कारवाईही केली जाईल। सर, नागपूर प्रकरणामध्ये विसंगती एक पाहायला मिळते। विधान भवनामध्ये जे